देशासह राज्यात संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात उतरली आहे। त्यानुसार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण देशभरात राबवण्यात येत असलेले संघटन सृजन अभियान ठाणे शहरामध्ये सुरू झालं आहे। संघटन सृजन अभियान या अभियानाच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे केंद्रीय निरीक्षक माजी आमदार नदीम जावेद यांच्या समवेत प्रदेश निरीक्षक आमदार अभिजित वंजारी, प्रदेश उपाध्यक्ष राजेश शर्मा, प्रदेश सरचिटणीस संघटन सृजन कोकण प्रभारी गुरुबिद्दर सिंग बच्चर ही मंडळी ठाणे दौऱ्यावरती आली आहेत। या पथकाने ठाणे काँग्रेस कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधलाय। यावेळी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदूराव गळवे इत्यादींसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी केंद्रीय निरीक्षक नदीम जावेद यांनी कशा पद्धतीने संघटन सृजन अभियान राबवण्यात येईल याबाबत विस्तृत माहिती दिली आहे। जावेद यांनी सांगितले की काँग्रेस पक्षाने वर्ष 2025-26 संघटनेसाठी समर्पित केलं असून अखिल भारतातील स्तरावरील काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी संघटनेच्या बळकटीकरणासाठी काम करत आहेत। त्याच अनुषंगाने केंद्रीय पथक ठाण्यामध्ये आलं असून पुढील 4-5 दिवस प्रत्येक मतदारसंघामध्ये व ब्लॉकमध्ये जाऊन काँग्रेसच्या सर्व स्तरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। या माध्यमातून आगामी काळात संघर्ष करणारे नेतृत्व निवडले जाणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत। ये बड़ा अहम सवाल आपने किया। भारत एक राष्ट्र के रूप में बहुत कामयाब है। क्यों कामयाब है? इसलिए कामयाब है कि हमने इस देश के अंदर इंस्टीट्यूशंस खड़े किए, संस्थाएं खड़ी, कार्यपालिका, न्यायपालिका, विधायिका, मीडिया को भी हम हिस्सा मानते हैं इसका। हमारे पाकिस्तान फ्लॉप हो गया, बांग्लादेश फ्लॉप हो गया, नेपाल खत्म हो गया, अरब देशों में कुछ है नहीं, चाइना में कुछ है नहीं। हम क्यों कामयाब है? क्योंकि हमने संस्थाएं खड़ी, संस्थाएं निष्पक्ष है। मगर दुर्भाग्य यह है कि इलेक्शन कमीशन जिसकी सबसे बड़ी जिम्मेदारी है, वो इलेक्शन कमीशन एक तरह से बीजेपी के फ्रंटल ऑर्गेनाइजेशन की तरह से गुप्ता जी काम कर रहे हैं। गुप्ता जी ने तो जाके सरेंडर कर दिया है मोदी जी के सामने। एसआईआर की प्रक्रिया हो, पूरी तरह से धांधली है खुलेआम उसमें। एसआईआर के साथ साथ राहुल गांधी जी ने वोट चोरी हरियाणा का भी दिखाया, कर्नाटक का भी दिखाया, डेटा भी प्रस्तुत किया। आज तक एक जवाब नहीं दिया बीजेपी के लोगों ने। हम सिर्फ ये कहना चाहते हैं, भारत बड़ी मुश्किल से आज़ाद हुआ। आज़ादी के बाद ये देश एक बड़ा सफल देश इसलिए बना कि हमने इंस्टीट्यूशन खड़े कर दिए जो निष्पक्ष थे, जो दलित और ब्राह्मण के लिए, महिला और पुरुष के लिए, गरीब और अमीर के लिए, हिंदू और मुसलमान के लिए, सिख और ईसाई के लिए, सबके लिए बराबर। ऐसी प्रक्रिया भारत में हुई कि एग्जाम्पल हो गया यूरोप के देशों के लिए। मगर उस पूरी प्रक्रिया पर प्रश्न चिन्ह लगाने का काम केंद्र की मोदी सरकार ने, और मैं तो कहता हूं कि अमित शाह ने और मोदी ने, और मैं उसके आगे कहता हूं कि शाह और तानाशाह ने इस देश के डेमोक्रेटिक प्रोसेस पर ऐसा कुठाराघात किया है कि आने वाले समय में अगर काँग्रेस भी सत्ता में आएगी तो उसको ठीक करने में बहुत समय लगेगा। संघटन सृजन अभियान हे त्याच्याच करता आहे की देशातल्या संपूर्ण राज्यांमध्ये ज्या पद्धतीचं संघटनेमध्ये आता नवचैतन्य निर्माण करण्याचा त्या ठिकाणी संकल्प राहुलजींचा आहे आणि 15 स्टेटमध्ये, देशातल्या 14-15 स्टेटमध्ये अशा पद्धतीचं संघटन सृजन अभियान राबवण्यात आलेलं आहे आणि नवीन दमाचे, नवीन चांगले संघटनेमध्ये अध्यक्ष हे प्रत्येक जिल्ह्यांमध्ये लोकांना मिळालेले आहे, काँग्रेसला मिळालेले आहे। आता तोच एक प्रयोग म्हणून महाराष्ट्रामध्ये एप्रिल महिन्यामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये शहर अध्यक्ष असतील, जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष असतील, तालुका अध्यक्ष असतील किंवा ब्लॉक अध्यक्ष असतील, अशा सर्वांना त्या ठिकाणी नव्या दमानं चांगले लोक सोबत आणण्याचा प्रयत्न या संघटन सृजनच्या माध्यमातून आहे। आणि म्हणून 4 दिवस या ठिकाणी नदीम जावेदजी जे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते या ठिकाणी आलेले आहेत। आमच्यासोबत राजेश शर्माजी आहेत, आमच्यासोबत बच्चनजी आहेत आणि मी अभिजित वंजारी। आम्ही या सर्व ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत, ठाणे शहर काँग्रेसच्या अंतर्गत जितके मग प्रदेशचे पदाधिकारी असतील, या शहराचे पदाधिकारी असतील, वेगवेगळ्या सेलचे पदाधिकारी असतील, फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी असतील आणि सर्व सामान्य कार्यकर्ते असतील, या सर्वांना आम्ही 1 to 1 भेटणार आहे, त्यांचं मत जाणून घेणार आहे। कशा पद्धतीचा नवीन अध्यक्ष असला पाहिजे, नवीन ब्लॉक अध्यक्ष कशा पद्धतीचा कुठला व्यक्ती असला पाहिजे, याचं चयन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। ही प्रक्रिया अत्यंत वेगळ्या स्वरूपाची आहे, कारण दररोज वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रातल्या लोकांची भेटल्यानंतर तशा पद्धतीची रिपोर्ट ही नदीम जावेदजी हे मुख्य निरीक्षक असल्यामुळे त्यांना AICTच्या वेबसाईटवर अपलोड करावं लागणार आहे, त्यांच्या पोर्टलवर अपलोड करावं लागणार आहे आणि पूर्ण 4 दिवस 5 दिवस या ठिकाणी थांबून या सगळ्या रिपोर्ट्सचं त्या ठिकाणी त्याला कन्सॉलिडेशन करून ही रिपोर्ट सबमिट होईल आणि मग अखिल भारतीय काँग्रेस कमिटी त्याच्यावर अंतिम निर्णय घेईल। या प्रक्रियेमध्ये अध्यक्षपदाकरता पण सुद्धा जितके काही उमेदवार असतील त्याच्यामधून 6 लोकांचं पॅनल तयार होईल आणि त्या पॅनलमधून तशा पद्धतीचा रिपोर्ट ही त्या ठिकाणी दाखल होणार आहे आणि म्हणून अतिशय पारदर्शक पद्धतीने
या पूर्वीच्या काळामध्ये जसं नेत्यांच्या माध्यमातून किंवा डायरेक्ट दिल्लीवरनं किंवा मुंबईवरनं कुठला जिल्हाध्यक्ष होईल अशा पद्धतीची जी प्रक्रिया होती, आता ती प्रक्रिया राहुलजींनी संपूर्णतः बदलून घेतलेली आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या मनातून, त्यांच्या संकल्पनेतून कुठला व्यक्ती हा समोर आणला पाहिजे, नेमला पाहिजे, अशा पद्धतीचा हा प्रयोग आहे. आणि मला विश्वास आहे की या संपूर्ण प्रक्रियेला लोक साथ देतील, पदाधिकारी साथ देतील आणि त्याच्या माध्यमातून नवीन टीम तयार होईल. आजचा आमचा हा पहिलाच दिवस आहे. आत्ताची प्रेस कॉन्फरन्स आहे. आता आम्ही 4 वाजता काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे. त्यांना पण आम्ही एकदा ती प्रक्रिया समजावून सांगणार आहे. ती सांगितल्यानंतर उद्यापासून 4 दिवसापर्यंत वेगवेगळ्या विधानसभा मतदार क्षेत्रातल्या सगळ्या स्तरावरचे कार्यकर्ते बोलवणार आहेत. नदीम जावेदजी हे स्वतः 1 to 1 प्रत्येकाशी चर्चा करणार आहेत. आम्ही सुद्धा बाकीची मंडळी आम्ही ब्लॉक स्तरावर कुठल्या पद्धतीचं त्या ठिकाणी नियुक्त्या करायच्या आहे तशा आम्ही चर्चा त्या लोकांशी करणार आहे. आणि म्हणून या 4 दिवसामध्ये त्या झाल्यानंतर ही रिपोर्ट दिल्लीला सबमिट झाल्यानंतर 20-21 एप्रिलपर्यंत या सर्व निरीक्षकांना दिल्लीमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये त्या रिपोर्ट सबमिट करायच्या आहे. आणि 10 मेच्या पूर्वी या राज्यातले सर्व जिल्ह्यातले अध्यक्ष हे बदललेले आपल्याला दिसतील. साधारणतः अशा पद्धतीचा निर्णय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये झाला आहे की ज्या व्यक्तीला 5 वर्षापेक्षा अधिक काळ एखाद्या पदावर झाला असेल तर त्यांना पण त्या ठिकाणी पुन्हा नियुक्ती करायचं की नाही, नियुक्ती करायचा हा एक प्रश्न आहे. पण साधारणतः बदलणार आहे अशा पद्धतीचा तो ठराव झालेला आहे.